श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या उमाशेखर अष्टो चॅनलवर. जर तुमची रास मीन असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील मानसिक तणाव, आर्थिक मंदी आणि अनेक दिवसापासून रखडलेली महत्त्वाची कामे कायमची मार्गी लावून प्रगतीचा एक नवा इतिहास रचणारा ठरणार आहे. कारण 18 जून 2026 पासून अवकाशात ग्रहांची एक अशी अद्भुत, दुर्मिळ आणि महाशक्तिशाली रचना तयार झाली आहे, ज्याची वाट सर्वजण अगदी जातकासारखी पाहत असतात. 18 जूनपासून देवगुरु बृहस्पती हे स्वतः शनिदेवाच्या मालकीच्या पुष्य नक्षत्रात प्रवेश करत आहेत. जेव्हा मीन राशीचा स्वामी म्हणजे ज्ञानाचा सागर असलेला गुरु आणि कर्माचा राजा असलेला शनी यांची ऊर्जा एकत्र येते, तेव्हा अवकाशात गुरुपुष्य योगाचा एक महासंयोग तयार होतो. ज्योतिषशास्त्रात याला डबल गोचरचा महाप्रभाव म्हटलं जातं, जो मीन राशीच्या जातकांसाठी सुवर्ण काळाची सुरुवात मानला जात आहे. पण थांबा, ज्योतिषशास्त्राचा एक अतिशय महत्त्वाचा नियम आहे. ग्रहांची ही शुभवेळ तुमच्यासाठी नशिबाचे दरवाजे उघडणार असली तरी या काळात तुम्हाला कोणती मोठी काळजी घ्यावी लागेल. एकीकडे जिथे शेअर मार्केटमधून नफा, नवीन उत्पन्नाचे मार्ग आणि शिक्षणात मोठे यश मिळण्याचे योग आहेत, तिथे दुसरीकडे गुरुच्या शुभदृष्टीमुळे निर्माण होणाऱ्या गजकेसरी योगाचा तुमच्या मानसिक आरोग्यावर काय परिणाम होणार आहे. आजच्या या सविस्तर आणि सोप्या भाषेतील व्हिडिओमध्ये आपण मीन राशीच्या जातकांचे करिअर, आर्थिक लाभ, नातेसंबंध, मानसिक स्वास्थ्य आणि नशीब 100% उजळून टाकणाऱ्या अचूक उपायांचे सविस्तर विश्लेषण पाहणार आहोत. हा व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चला सविस्तर जाणून घेऊया. सर्वात आधी आपण हे समजते की 18 जून ते 18 ऑगस्ट 2026 या काळात अवकाशात नक्की काय घडणार आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा भाग्य, बुद्धी आणि वाढीचा कारक असलेला देवगुरु बृहस्पती गुरु हा शनिदेवाच्या मालकीच्या पुष्य नक्षत्रात प्रवेश करतो, तेव्हा अत्यंत पवित्र असा गुरुपुष्य योग तयार होतो. पुष्य नक्षत्राला सर्व नक्षत्रात राजा मानले जाते. मीन राशीच्या जातकांनो, तुमची रास ही देवगुरु गुरूंची स्वतःची रास आहे. त्यामुळे तुमच्या राशीचा स्वामी हा नक्षत्रीय बदल तुमच्यासाठी खूप खास ठरणार आहे. या काळात गुरु आणि शनी या दोन्ही मोठ्या ग्रहांची ऊर्जा एकत्र काम करत असल्यामुळे याला डबल गोचर म्हणतात. हा काळ नवीन सुरुवात करण्यासाठी, कोणतीही मोठी गुंतवणूक करण्यासाठी किंवा आयुष्यातील मोठे आणि महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी अत्यंत शुभ मानला गेला आहे. गेल्या काही काळापासून तुमच्या मनात जी अनामिक भीती, अस्वस्थता किंवा कामामध्ये जे अडथळे येत होते ते आता पूर्णपणे दूर होणार आहेत. ग्रहांची ही अद्भुत स्थिती तुमच्या मार्गातील अनेक जुने अडथळे दूर करण्यासाठी तुम्हाला मोठी शक्ती देणार आहे. मीन राशीच्या जातकांनो, गेल्या काही काळापासून तुम्हाला वेगवेगळ्या क्षेत्रात जो संघर्ष करावा लागला होता त्यात आता मोठा दिलासा मिळणार आहे. विशेषतः मीन राशीच्या ज्या विद्यार्थ्यांना शिक्षणात किंवा उच्च शिक्षणात अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता, त्यांची एकाग्रता भंग पावत होती, त्यांचे ते प्रश्न आता सुटतील. अभ्यासात तुमचे मन लागेल आणि स्पर्धा परीक्षांमध्ये तुम्हाला उत्तम यश मिळेल. यासोबतच जर तुमच्या प्रेमसंबंधात किंवा कौटुंबिक जीवनात काही ना काही मतभेद किंवा तणाव सुरू असेल तर ते सर्व वाद आता शनी आणि गुरूच्या शुभ प्रभावाने शांत होतील. जे विवाहित जातक बऱ्याच दिवसापासून फॅमिली प्लॅनिंग म्हणजे संतान प्राप्तीसाठी प्रयत्न करत आहेत, त्यांच्यासाठी देखील हा काळ अत्यंत शुभ आणि गोड बातमी देणारा ठरेल. आता आपण वळूया तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या भागाकडे, तो म्हणजे तुमची आर्थिक स्थिती आणि करिअर. मीन राशीच्या लोकांसाठी हा काळ पैशांच्या बाबतीत खूप मोठी प्रगती घेऊन येणार आहे. या 2 महिन्याच्या काळात तुमच्या आर्थिक नफ्यात प्रचंड चांगली वाढ पाहायला मिळेल. जर तुम्ही शेअर मार्केट, स्टॉक मार्केट किंवा लॉटरी यासारख्या क्षेत्राशी संबंधित असाल किंवा येथे गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर हा काळ तुम्हाला चांगला नफा मिळवून देऊ शकतो. फक्त गुंतवणूक करताना योग्य अभ्यास करून पुढे जा. व्यावसायिक लोकांना नवीन कंत्राटे मिळतील आणि तुमच्या नोकरी व्यवसायात उत्पन्नाचे नवीन स्रोत तयार होतील. जुने अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता वाढेल, ज्यामुळे तुमची आर्थिक बाजू पूर्वीपेक्षा खूप मजबूत होईल आणि बँक बॅलन्स वाढेल. आता बोलूया एका अशा चमत्काराबद्दल जो तुमच्या मनात एक नवीन ऊर्जा निर्माण करणार आहे. या गोचरादरम्यान गुरुच्या शुभदृष्टीमुळे तुमच्या कुंडलीत गजकेसरी योगचा प्रभाव पाहायला मिळणार आहे. गेल्या काही काळापासून मीन राशीचे जातक प्रचंड मानसिक ताण, नैराश्य किंवा सततच्या नकारात्मक विचारामुळे त्रस्त होते. छोट्या छोट्या गोष्टीचे टेन्शन येणे किंवा रात्रीची झोप उडणे अशा समस्या तुम्हाला जाणवत होत्या. पण आता गजकेसरी योगाच्या प्रभावामुळे तुमच्या विचारसरणीत खूप मोठा आणि सकारात्मक बदल होणार आहे. मनातील सर्व भीती आणि तणाव दूर होईल. तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्हाला एक वेगळीच मानसिक समाधान मिळेल. तुमचे मन शांत राहिल्यामुळे तुम्ही तुमच्या कामावर अधिक चांगल्या प्रकारे लक्ष केंद्रित करू शकाल. मित्रांनो, हा गुरुपुष्ययोग मीन राशीसाठी अत्यंत शुभ आहे, यात काही शंका नाही. परंतु इथे एक महत्त्वाची गोष्ट तुम्ही समजून घेतली पाहिजे.
हे जे राशी भविष्य आपण पाहत आहोत हे तुमच्या चंद्र राशीवर आधारित एक सामान्य विश्लेषण आहे. प्रत्येक व्यक्तीच्या जन्माच्या वेळी ग्रहांची स्थिती, त्यांचे अंश आणि बल वेगवेगळे असते. तुमच्या मूळ जन्मकुंडलीमध्ये तुमचा राशी स्वामी गुरु किती मजबूत स्थितीत आहे या गोचराचे परिणाम अवलंबून असतात. त्यामुळे या शुभकाळाचा तुमच्या वैयक्तिक आयुष्यात अचूक आणि 100% फायदा कसा करून घ्यायचा हे जाणून घेण्यासाठी एखाद्या तज्ज्ञ ज्योतिषाकडून आपल्या जन्माच्या कुंडलीचे वैयक्तिक विश्लेषण करून घेणे नेहमीच फायदेशीर ठरते. यामुळे तुम्हाला तुमच्या आयुष्यातील योग्य दिशा समजण्यास मदत होईल. मीन राशीच्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, 18 ऑगस्ट 2026 पर्यंत निर्माण झालेल्या या अद्भुत योगाचा 100% लाभ घेण्यासाठी आणि नशिबाची साथ अधिक मजबूत करण्यासाठी खालील सोपे आणि प्रभावी उपाय भक्तिभावाने नक्की करा. तुमच्या आयुष्यातील गुरु, शिक्षक, घरातील मोठे वृद्ध आणि ब्राह्मणाचा नेहमी आदर करा. त्यांची सेवा करा आणि त्यांचे आशीर्वाद घ्या. प्रत्येक गुरुवारी केळीच्या झाडाची पूजा करा. त्याला शुद्ध मधामध्ये थोडी हळद मिसळून ते जल अर्पित करा. तसेच पिवळ्या वस्तू जसे की चण्याची डाळ, हळद किंवा केळी यांची गरजू लोकांना दान करा. दररोज किंवा विशेषतः शनिवारी शनिदेवाच्या ओम प्राम प्रीम प्रौम सह शनिचराय नमः या बीज मंत्राचा किमान 1 माळ जप नक्की करा. यासोबतच दररोज सकाळी विष्णू सहस्त्रनामाचा पठण करणे किंवा ते श्रवण करणे तुमच्यासाठी अत्यंत कल्याणकारी ठरेल. तर मीन राशीच्या माझ्या प्रिय मित्रांनो, 18 जून ते 18 ऑगस्ट 2026 या काळात अवकाशात निर्माण झालेला हा योग तुमच्या आयुष्यात आणि सुवर्ण दिशा देण्यासाठी आला आहे. फक्त मनातील नकारात्मकता काढून टाका, स्वतःच्या कष्टावर विश्वास ठेवा आणि उपायाचे पालन करून या सुवर्ण काळाचा आनंद घ्या. तुम्हाला आजचा सोप्या भाषेतील व्हिडिओ कसा वाटला, तुमची परिस्थिती यातील कोणत्या मुद्द्यांशी जुळत आहे हे मला खालील कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून सांगा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक नक्की करा. तुमच्या मीन राशीच्या सर्व मित्रमैत्रिणींसोबत आणि नातेवाईकासोबत व्हिडिओ शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांनाही योग्य माहिती मिळेल. आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर लगेच खालील लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला रोज मिळत राहील. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि अभ्यासपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, कष्टावर विश्वास ठेवा आणि आनंदी राहा. धन्यवाद. जय श्री कृष्ण, जय हनुमान.